ज्योती वहिनी, ओ ज्योती वहिनी, ज्योती वहिनी. पांटेल्यावर मोहन दादाले गुटखा ऐकताना शिंदे साहेबांना आणि मोरे साहेबांना पकडलं. त्याने पांटेल्याला सील लावली आणि शिंदे साहेबांना गाडीत बसून त्याला नेलं. तू मला शांता काकूच्या इथं सोडून दे. बसल्या काय? हा चल. शांता काकू, ओ शांता काकू, शांता काकू, हो शांता काकू. आंध्रा येवा ज्योती. शांता काकू, मोहन रावले, मोहन रावले, मोहन रावले पोलिसवाल्यानं पकडून नेलं. पण काऊन काऊन नेलं पकडून? काय कारण आहे? त्यानं पांटेल्यावर गुटखा ऐकला म्हणून शिंदे साहेबांना त्याला पकडून नेलं. पण गुटखा तर सगळा गावाची गुराला, मोहनलेच कसं पकडून नेलं? तुम्ही लवकर तात्याला फोन करा, तात्याला फोन करा. त्याच्यात ते जेवले नव्हते, काहीच नव्हतं. अहो तात्याला तर फोन करू करू मॅट झालो आम्ही. एक फोन लागून नाही राहिला त्याले. कवरेज क्षेत्राच्या बाहेर आहे, कवरेज क्षेत्राच्या बाहेर आहे. हे काय होय? हे 5 जणी कायच्यासाठी बसल्या? त्याच्यासाठी बसल्या. हे पाटील, देवानंद भाऊ, हे सोन्या, चेत्या, मन्या, हे कुठं आहे? काही आता पताच नाही ना याचा. गाडी घेऊन गेले म्हणते ना, कुठं होतं? मग आता कसं होईल? मोहनरावचं कसं होईल? या शायन्या नाही खाली का गुटखा? तात्याला समजावून सांगितलं होतं म्हणते ना फोन लावून का गुटखा इको नको म्हणून. तरी याने शांतपणा केली म्हणते ना. काय करण तुम्हीच सांगा. 40,000चा गुटखा आणून पडला होता घरी आणि नंतर अचानकच हे आलं का गुटखा बंदी. आता ते 40,000चा माल का फेकून देईन का ते? एक फोन तर लावून पहा तुम्ही आता. काय कुठं आहे तुम्ही? किती वेळ झाला? वाट पाहू राहिली तुमची घरी. अरे इथंच आहे मी, मोहनच्या पांटेल्यापाशी येऊन राहिलो घरी. मोहनच्या पांटेल्यापाशी आहे का तुम्ही? मोहनच्या पांटेल्यापाशी आहे का तुम्ही? ते ज्योती सांगू राहिली का मोहनले तर शिंदे साहेबांना उचलून नेला म्हणते, गुटखा पकडला म्हणते मोहनपाशी. हा, शिंदे साहेबांना मोहनपाशी गुटखा पकडला. पण मी मोहनले पहिले समजावून सांगितलं होतं एकदा. मोहन काही समजला नाही. 40,000चा माल आहे, लाल होते, पिवळा होते, हिरवा होते, निळा होते करू राहिला होता. घे म्हणा आता. ते ज्योती घरी आली आहे, लढू राहिली. ते म्हणते का तुम्ही तात्याला फोन करून तात्याला म्हणा म्हणते शिंदे साहेबाला फोन करा आणि सोडून द्या बा त्याले. सकाळपासून जेवले नाही ते. हा लावतो फोन. मन्या आहे का तुमच्या सोबत? हा मन्या आहे, सल्ले आहे, शाहरुख आहे, सोन्या चेते आहे, पाटील आहे, देवानंद भाऊ आहे. त्याच्याच इच्छा सगळ्या बाया आपल्या घरी बसलेल्या आहे, वाट पाहू राहील त्याची वाली. बरं ठेव तू फोन. शिंदे साहेबाला मला फोन लावू दे पहिले. पोलीस आले फोन लावा, लवकरात लवकर मोहनले सोडा. त्याला ज्योती लढू राहिली. पांटेल्याले तर भल्ला पक्का सील लावून दिला, तर आता खुलतच नाही. यांना कायले शायनेपणा करा. एवढं समजावून सांगितलं तात्यानं का गुटखा इकू नको, गुटखा इकू नको. शिंदे साहेबाचे स्पेशल फोन आले होते तात्याले का जेवढे वैकीचे असन आणि जेवढे हे खाणेपिणेवाले असन, नाश्तेवाले यायले सांगून द्या का भेसळ बिसळ काही जमन नाही म्हणून. ते काही ऐकून नाही राहिलं. घे म्हणा मग आता. आता लावाव का नाही लावाव फोन शिंदे साहेबाला मला विचारच पडला. रात्रीचे 11:30 वाजू राहिले. शिंदे साहेब असं झोपलेले. फालतू मावरच गरम होऊन जाईल. अरे लाव ना तात्या, कशी गोष्ट करता बिचारा. तो पोलीस ठाण्याच्या अंदर आहे. काही खाल्लं नसन सकाळपासून. काय बिचारा पांटेल्यावर बसला राहते तो. लावा ना एक फोन तर लावा. तुम्हाला भल्ली दोघायले कदर येऊ राहिली त्याची वाली. आणि जेव्हा तो गुटखा ऐकू राहिला होता तेव्हा त्याला सांगायला काय झालं होतं तुम्हाला? होत असते माणसाच्यानंच गलती होत असते. मुख्य जनावराच्यानं गलती होताना पाहिली का कधी? पाहिली काय? त्याला बोलता येते काय? अरे माणसाच्यानंच गलती होते. आणि तसंही लोकांना तुम्हाला कायच्यासाठी निवडून दिलं आहे का? असे काही आलं बा अंधात मंदात तर तुम्ही अडवाले पाहिजे. ते तुम्ही वाचवाले पाहिजे त्याच्यापासून. त्याच्याच्यानं तुम्हाला निवडून दिला. लावा ना एक फोन तर लावा शिंदे साहेबाले. बोला तसंही काय म्हणते तर. भल्ली साईड उडू राहिली रे तर मोहनची. लावून पहा तात्या, एक फोन लावून पहा त्याला. दिमागानं घ्या लागेल आता त्याला फाईलवर, नाही तर फालतू ते गरम होऊन जाय नदी. तुले सांगू राहिलो मोहन, चुपचाप राह, शांततेत आम्हाला झोपू दे आणि तूही झोप. जाऊ द्या ना शिंदे साहेब, सोडून द्या ना. अरे होतच राहते छोट्या मोठ्या चुका. काय घेऊन जाऊन करून टाका. नीतच नील कायलेच फालतू जायला टाकलं. सकाळपासून मी उपाशी आहे बरं. हे तुले पहिले समजायला पाहिजे होतं. समजावून सांगितलं होतं ना तुले का फालतूचे कामं करू नको म्हणून. तू पहिलेच म्हटलं होतं का सापडला तर सोडीन नाही केस लावल्याशिवाय आणि पांटेल्याला सील लावल्याशिवाय. अरे काय घेऊन घेऊन मोकळं करून टाक ना शिंदे साहेब. काय बसू राहिले फालतू. शांततेत झोप आणि आम्हाला झोपू दे. हो शिंदे साहेब द्यावं सोडून. सकाळपासून काहीच नाही ना पोटात. कशी झोप लागेल मला? मग मला सांगू राहिला का त्या पोटात काही नाही आता. चुपचाप झोपून राह, चुपचाप झोपून राह, नाही तर मग पोटात डायरेक्ट गोष्ट देऊन देईन त्यावाल्या. आणि हमेशासाठी देईन झोपून तुले. आणि मोठ्या साहेबाला सांगून देईन मी का हा बाप पळून राहिला होता म्हणून माझ्यानं गोळी चालल्या गेली. शिंदे साहेब फोन वाजू राहिला ना तुमचा किती वेळचा. तो अधिक कोणाचा फोन नाही होय. ते चापलूस बा सरपंच साहेबाचा फोन होय, तात्या लेलेचा. उचलून घ्या आणि बोलून घ्या ना त्याच्यासोबत. जरा 10-15 मिनिटं वाजू द्या, त्याच्या बाद उचला लागेल ना. म्हणजे गरम व्हायला तर बरं होते आपल्याला. का झोपलो होतो फोन कसा का लावला तुम्ही? शिंदे साहेब सोडून द्या ना राजे हो. मोरे साहेब सांगा ना हो समजावून तुम्ही. सोडायला लावा ना शिंदे साहेबाले. असा कोणता गुन्हा केला आम्ही? चुप, बिलकुल चुप राह. लय वेळचं ऐकून राहिलं त्याला. चुपचाप राह, शांततेत झोपून राह
आणि आम्हाला शांततेत झोपू दे. आता जर त्या काही किलबिल केली आणि तू आहे आणि मग मी आहे, मग विचार नाही करीन मी. एखादा पंखा तर लावून द्या शिंदे साहेब इथं, नाही तर ते कूलरचं तोंड तरी इकडे करा. राजू किती गरमी उडायली, किती मच्छर डसू राहिले, आणि या गरमीत कसा काय झोपणार आहे माणूस? नाटकं नको करू फालतूचे. पंखा पाहिजे आणि कूलर पाहिजे. जेल वय हे जेल. काय बाबू, हे 5 स्टार हॉटेलमध्ये नाही आला तू झोपाले? फालतू नाटक नको करू. गुटक्याच्या याच्यात पकडला गेलाय तू. 2 नंबरचं काम करू आला होता नाही? शिंदे साहेब फोनच नाही उचलू राहिले, झोपले आहे वाटते हे. मग आता कसं करता? आता कसं आहे, त्याला फोन करणं चांगलं वाटत नव्हतं, पण तुमच्याच्यानं मी केला. आता 11 साडे 11 वाजू राहिले, ते आहे झोपलेले, आणि त्याला आता फोन केला तर ते होईन मावर गरम. म्हणजे आपलं होणारं काम बी होईन नाही. तर उद्या आपण सकाळी फुरसतीत जाऊ. आता आपणही थकलेलो आहे, आणि आज जे घडलं रात्रीचं हे प्रकरण इथंच खतम करून टाका. कोणालाच सांगू नका, मोहनले बी सांगू नका. खास करून तुम्ही दोघं रे, बिलकुल कोणाला सांगायचं नाही. नाही म्हणजे नाही. मी तिकडे नामदेवराव आणि दिलीप भाऊले सांगून देतो का हे प्रकरण कोणाला सांगायचं नाही म्हणून. चला पाटील, गाडी काढा आणि आम्हाला सोडून द्या. तुम्ही जेवण करून आले होते का? मैंने सुबेरे ही 2 प्लेट पहिले नाश्ता कर लिया. अरे तुम्ही तर नाश्ता केला, मी तर काहीच नाही केला आज. आता डोकंच काम नाही करू राहिलं, कसं करा? मला नाही लागत दवा इथं झोप. मला काही ना काही पंखा तरी पाहिजे इथं. त्यानं 2-2 पंखे लावून दिले, कूलर लावला. एखादा पंखा इथं नाही लाव का आपल्यापाशी? आणि लहान राजू मच्छर डसू राहिले इथं टोलचनच्या टोलचन. हे मच्छर होय का भिंगोटे होय, काही समजून नाही राहिलं. लहान टपारेच्या टपारे मच्छर झाले इथं, रक्त पिऊ पिऊ. हे कानून कायद्यानं गुन्हा आहे. जर कोणाला तुम्ही पकडून जायला टाकू राहिले असन तर तिथं कमीत कमी पंखा लावा, आणि त्याला नाश्ता पाण्याले आणि जेवले नसन तर त्याला जेवाची सोय करून द्या. हे सगळं कायद्यात लिहून आहे. आणि त्याच्यातलं हे काहीच नाही करू राहिले. नाश्ता पाण्या चहाले तर विचारलंच नाही आहे ना, पण इकडे पंखा नाही लावू राहिले. बरं जाऊ द्या, इथं पंख्याचं कनेक्शन नाही आहे, पण कूलरचं तोंड आपल्या इकडे टाकावं कमीत कमी, झोप तर लागल. मोहन आला आता, मोरे साहेब मार खाले. त्याच्याशिवाय तो काय बडबड त्याची वाली बंद करणार नाही. तो आता मग आजचे झोडपे जोपर्यंत खाईन नाही तोपर्यंत त्याची बडबड काही आता बंद होणार नाही. आता मला झोडपे द्यास लागल. मला त्याच्या या बडबडच्यानं झोप नाही येऊ राहिली. कसे कायदे कानून आहे तेच काढतो आता मी त्याचे. इतक्या डाव समजावू नये, तो काही समजून राहिला नाही. काय पाहिजे मोहन तुले? नाश्ता पाहिजे का जेवण पाहिजे? आता काय शिंदे साहेब आहे का नाश्ता करायचा टाइम आहे काय? हा जेवण करायचा टाइम आहे. जेवण घेऊन या तुम्ही बाहेरून हॉटेलातून, आणि हे जे आहे कूलरचं तोंड करायचं आमच्या इकडे फिरून द्या. 2 मिनिटं थांब, फक्त 2 मिनिटं. तुम्हारे को तो सब कायदा कानून मालूम है वो? देखो बोलो शिंदे साहब तो तुम्हारे वास्ते खाना लाने को गए. अरे मेरे साथ रहेंगे तुम तो फायदे में ही रहेंगे. मेरे को सब कायदे कानून मालूम है. अभी 1 नंबर खाना भी लाते हो होटल में से, और ऊपर से चाय भी पियेंगे अपन, और बाद में कूलर भी इधर घुमा रहे हो अपने इधर. 1 नंबर शांतते में झोप लगती है अभी अपने को. मेरे को लगा तुम मजाक ही कर रहे क्या? अरे मजाक काय को करूंगा मैं काय को मजाक करूंगा तुम्हारे से? तुम्ही का मैं वयाचे आहे का मी तुमच्यासोबत मजाक करन? कुछ भी राजू हो. अभी 1 नंबर गरम गरम जेवण येते, मस्त दोनों मिलके खाएंगे, आणि मग कूलरच्या हवेत मस्त तन पसरून राहू. शिंदे साहेबांना बॅट कायले आणली? काय बॅट बॉल खेळता का आमच्यासोबत? बॅट आणली तुम्ही? नाही, आपण दोघंच खेळू ना आता बॅट बॉल. मला फक्त अंदर येऊ दे आता. रामखोर वाराच्या. मला कायदे कानून सांगू राहिला का तू? मला कायदे कानून सांगू राहिला का? एखादा मुजरीम जर जैलात आणला तर त्याला नाश्ता पाण्याले जेवायला विचारा लागते नाही? कूलर इकडे करा, पंखा लावा. आम्हाला झोपू नाही जीव राहिला, तूही नाही झोपू राहिला. तर तू थांब. अरे मेरे बापरे, शिंदे साहेब काऊन मारवायले हो? उलटा लटकून मारवायले तुम्ही. नाश्त्याला विचारा लागते, जेवण करायला विचारा लागते तुला नाही? जसं काय त्या देशासाठी लय मोठा पुरस्कार जितून आणला बाहेर देशातून त्या. अरे बापरे शिंदे साहेब, सोडा ना आता. नाही म्हणन ना, आता काहीच नाही करेन ना. झोपत नाही, आम्हाला झोपू नाही जीव राहिला. कूलरची हवा पाहिजे, पंखा पाहिजे. सोडून द्या ना हो शिंदे साहेब, लय लागू राहिला ना. अरे बापरे, अरे शिंदे साहेब. परेशान करून टाकलं, परेशान करून टाकाले. एवढ्या वेळा समजावलं, समजून नव्हतं राहिलं तुले नाही? शिंदे साहेब सोडा ना, शिंदे साहेब. मॅट समजू राहिला का आम्हाला तू? मॅट समजू राहिला का? एवढ्या तुला समजावून सांगून बी तू गुटखा ऐकू राहिला. आता का शांततेत झोपला नाही तर याच्यापेक्षा बेकार मारीन, कपडे काढून मारीन. क्यों मोहन भाऊ, तुम तो बोल रहे थे कि तुम्हारे को सारे कायदा कानून मालूम है. फिर शिंदे साहेब ने कौन से कायदे से मारे तुमको? जाऊ द्या शांततेत झोपू द्या बाबा. लय मारलं मले. त्याच्यात माझ्या गावचे सरपंच तात्या मला भेटायला नाही आले रे बाबा. शांता काकू, मला काही समजून नाही राहिलं. तात्या तुम्ही काहीतरी करा. काल रात्रीच फोन केले होते, शिंदे साहेबांना फोन उचलले नाही, ते झोपले होते वाटते. त्यानं मोबाईल सायलेंटवर ठेवला होता.
नाही तर काल रात्री त्याच्यासोबत बोलत होतो. काही घेऊन देऊन जर होत असन 5-50 तर आपण निपटून टाकू इकडले इकडे. तिथपर्यंत जाऊच कायले देऊ. आता तिकडेच चाललो. तू टेन्शन नको घेऊ, तू लढू नको. अव ज्योती तू काय लढू नको. आणते तात्या आणते ना सोडून, तू काय टेन्शन घेऊ राहिली. पण सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं त्यानं. मला काही समजून नाही राहिलं कसं केलं असन त्यानं, कसे झोपले असन बिचारे मच्छरातनी. अरे त्याला किती डाव समजावून सांगितलं का नको इकू गुटखा, नको इकू गुटखा. तो आपलीच नाही हाकले. तो म्हणे 40,000चा मालच पडलेला आहे. त्याला इकला नाही तर लाल पडते पिवळा पडतेच करे. त्याला समजावू पागल झालो का हे पहिले प्रकरण शांत होऊ दे मग नंतर इक. काय ऐकूनच नव्हता राहिला तो. शिंदे साहेबांना मला स्वतःहून फोन करून म्हटलं होतं का जेवढे ओळखीचे आहे नास्तीवाले जे जेवणाच्या याच्यात भेसळ करू राहिले, खाण्याच्या याच्यात भेसळ करू राहिले, हे गुटखा ऐकू राहिले, त्याला तुम्हीच तुमच्या हाताने सांगून द्या म्हणे. मी स्वतः फोन केला मोहनले येता जाता म्हटलं, तरी काही घडी ऐकून नव्हता राहिला. नाही वैकीवाल्यालाच देतो ना, वैकीवाल्यालाच देतो ना. घे म्हणा मग आता वैकीवाला. तुम्ही काही करा तात्या, काही करा. मी माई पोत गाण ठेवतो आणि पैसे भरायला तयार आहे. त्याला सोडून आणा, त्याला सोडून आणा. पहिले आता काय प्रकरण आहे शिंदे साहेबासोबत बोलू दे. काय ते पोट ठेवायची काही गरज नाही आहे. सध्याचे पैसे मी देतो तुम्हाला. पण पहिले पाहू तर ते प्रकरण काय आहे तर. चल जातो मी, येतो त्याची भेट घेऊन. एक ना एक घोर चालूच राहते मांग. एकाचं झालं का दुसऱ्याचं आणि दुसऱ्याचं झालं का तिसऱ्याचं. आता त्या दोघांचं प्रकरण झालं तर ह्या मोहन सोंड्यानं आणलं भवती. शांता काकू मला काही समजून नाही राहिलं. अबा तू लढू नको ज्योती, टेन्शन नको घेऊ. तात्याचे चांगले मित्र आहे शिंदे साहेब. काय घेऊन जाऊन प्रकरण इकडे इकडेच दाबायला लावतो. आम्हाला तर भल्ले म्हणता तुम्ही. तुमच्या ज्यांना गावाचं नाव बुडू राहिलं. एवढं तरक्कीवर आहे आपलं गाव. तात्या लेले ना एवढं मोठं गाव आपलं तरक्कीवर लावलं आणि तुम्ही सगळं मागं करायच्या मागं लागले आहे काय. आणि आता बोला ना, आता काहीच नाही बोलू राहिले. अबे तर झालं काय 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 काही समजून नाही राहिलं, काही माहित नाही आणि तू काय बोलू राहिला. म्हणजे तुम्हाला काहीच नाही माहीत. तुम्हाला एवढं मोठं प्रकरण झालं गावात रात्री, तुम्हाला ते काहीच नाही माहीत आहे. अबे तर काय झालं ते तर सांग. आम्हाला काही माहीतच नाही. तू आपलीच लावून राहिला. आम्हाला पहिले सांग तसंही झालं काय. नाही तेच म्हणून राहिलो ना तुम्हाला. तसं आम्ही काही केलं बी नाही तरी तुम्हाला बरोबर माहीत होऊन जाते का आम्हीच केलं. आणि आता एवढं मोठं प्रकरण गावात झालं. त्या मोहनच्या पांटेल्यावर किती मोठा गुटखा पकडला. 1 कट्टाभर गुटखा. जवळजवळ म्हणते तो 40,000 रुपयाचा आहे तो गुटखा. एवढा गुटखा पकडला. हे तुम्हाला काहीच नाही माहीत. शिंदे साहेब आणि मोरे साहेब कपडे बदलून आलते म्हणते. सांगा, कपडे बदलून आल्यावर त्याला पकडलं. एवढं मोठं प्रकरण झालं हे तुला कसं काय माहित पहिले हे सांग. हे तर आम्ही त्या तोंडातूनच ऐकू राहिलो. बाकी कोणच नाही सांगितलं आम्हाला. 4 गल्ले ओलांडून आलो इथं. कसे सांगन. अरे सगळेच्या सगळे तात्याच्या फ्लेवरचे माणसं आहेत ते. सगळे तात्याचे दोस्त मित्र होईन ते. मोहन काय कमी जवळचा आहे का तात्याचा. त्या फालतू गोष्टी नको सांगू. तुला कसं काय माहित झालं हे सांग. रात्री 12-12:30 वाजेपर्यंत आम्ही इथंच बसतो आणि 10-10:15 तेवढ्यातली गोष्ट होय ते. इथूनच गाडी घेऊन गेले मोहन आणि आधी कोणीतरी होता त्याच्यासोबत बनेलीवाला. तर ते दोघायले गाडीत टाकून नेलं एवढं मला माहीत आहे. मग काय म्हणणं आहे त्याला. काय सरपंचानं स्वतः करायला लावलं म्हणून त्याले का तू एक बिंदास गुटखा मी पाहतो काय होते तर असं म्हटलं काय. ते ऐकलं का असं का त्यापाशी काही पुरावा आहे असा. पुरावा पाहिजे कायले पाहिजे पुरावा. गावाचे सरपंच तात्या लेले आहे. त्याचं काम नाही आहे काय. सगळ्याला समजून सांगायचं का आपल्या गावाचं नाव खराब होईन रे बा. गुटखा सापडू देऊ नका. पहिले सगळ्या गोष्टीतनी 1 नंबरवर आहे आपलं गाव आणि तुम्ही गुटखा ऐकून 2 नंबरवर गाव काही आणू नका असं सांगायला त्याला काय झालं तशा कशा बाकीच्या गोष्टी सांगते. ॲटो घुमवून तर हे घुमवून. आम्ही चांगलं कोणतं काम करत असलं का त्याच्या मागं ॲटो घुमवून हे कामं होते बरोबर आणि असे कामं नाही होत. तात्यानं म्हटलंय असं त्याले का गुटखा ऐकू नको तरी हा ऐकून राहिला असन तर याच्यातनी तात्याची काय गलती आहे काय चुकी आहे मला हे तर सांग. तुम्हाला हेच तर सांगू राहिलो का तात्याचा दोस्त होय ना मोहन. त्याला पोरासारखं मानते ना. म्हणून तर त्याला खुल्या म्हटलं आहे ना का तू चुपचापमध्ये इक. ओळखीच्या माणसाला गुटखा दे, अनोळखी माणसाला देऊ नको. पण शिंदे साहेब होय ना ते. शिंदे साहेबांना बरोबर पकडलं आणि टाकला आणि 1 कट्टाभर माल पकडला आणि त्याच्यावाल्या पांटेल्याले सील बी लावली. जाऊन पाहून घ्या तुम्ही. तर आमचं म्हणणं एवढंच आहे का जसं तुम्ही आम्हाला बोलता आणि आमचा विरोध करता आता तुम्ही सरपंच साहेबाचा विरोध करू शकता का हे सांगा. आपली भादर कथा नको लावू. पहिले आम्हाला शहानिशा करू दे जराशी. आपलीच नको लावत जाऊ. चला हो दौलतराव. पहा बरं वामनराव झालं आपलं काम. एक फोन केला आपण शिंदे साहेबाले का तुमचे शुभचिंतक होय म्हणून. शिंदे साहेबांना मोहनले पकडलं. आता मोहनच्या याच्यात तात्याची बी म्हटलं बदनामी होऊ राहिली.
होऊन राहिली का नाही होऊन राहिली. बस जो तो आला त्याला आपल्याला असं झापणं आहे. मग तो तिथं जाते आणि गर्दी करते. मग इकडे तिकडे प्रचार प्रसार चालू. धन्यवाद मिलिंद काका तुमचे धन्यवाद. रात्री अधिक 15-20 जणाले आपण चांगलं टाईट करून देऊ. चांगले कानं भरवून देऊ तात्याविषयी. हे तात्याचे सगळे कारनामे होय. मोहनले बिंदास गुटखा ऐक म्हणून असं म्हणाले. काय म्हणून राहिलो मी. बस आपल्याला आता 12-1 वाजेपर्यंत हेच काम करायचे आहे. तात्याविषयी स्किलच्या पाळाच्या आहे लोकांपाशी. बस तात्या तू तो गया. काय म्हणते सरपंच साहेब, निपटलं खेबड्या बुडीचं? खेबड्या बुडीचं निपटलं, पण एक लष्टान मागा लागला आता. त्याला सोडवा लागते. बरं ती या ना 50चा अधिक दुवा बी 50चा. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. अधिक काही असेल तर सांगून द्या. मग तुमचं वक्तात राहते, वक्तात नसते जमत. म्हणजे काही समजलं नाही तात्या. लष्टान कोणतं मागं लागलं आता? म्हणजे तुम्ही गावात राहून तुम्हाला तेही नाही माहीत का? काल गावातच होते ना तुम्ही का गावाच्या बाहेर होते? नाही नाही, गावातच तर होतो आम्ही. गावाच्या बाहेर थोडी गेलो काही. मग तुम्हाला माहित काहीच नाही काय झालं काय नाही गावात. अरे खरंच नाही माहीत ना तात्या, तुम्ही सांगा ना. 500चा. अरे बापरे ठीक आहे ठीक आहे. गावात राहून बी तुम्हाला गावातल्या घटना नाही माहीत. मग गावात राहताच कायले तिकडे जा ना, बाहेर गावात राहिले. दिमाग खराब करू राहिले फालतूचे तुम्ही आता. अरे तात्या खरंच नाही माहीत ना आम्हाला. एक्का किती 20 रुपयाचा. बरं बरं. म्हणावं अरविंदराव, काय लावलं तुम्ही? एक्का 20 रुपयाचा आणि 50 30 रुपयाचा आणि 40 रुपयाचा करू राहिले. तिथं थांबा ना. इथं महत्वाची गोष्ट आहे. गावात काय होतं झालं म्हणते. तुम्ही आपलेच लावून राहिले म्हणा. थांबा ना 5 मिनिटं, नाही तर तिकडे जा बोलाले. 2 मिनिटं फक्त. आखरीचा आकडा आहे मग ठेवून देतो. पण किंवा एक्का म्हटलं 10 रुपयाचा. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. अरे चालू द्या ना. काय तुम्ही बी नामदेवराव कायले मतलब बिनफुकट. गावात काही हो काही घेणं देणं नाही. आपापले कामाशी मतलब ठेवा फक्त सगळेजण. मला निवडून दिलं सरपंच बनासाठी. माय कामं धंदे दिले सोडून मला तुमचेच कामं धंदे करा लागू राहिले. काय झालं तात्या? सप्पा सांगा. टाइमपास आमचाही नका करू, तुमचाही नका करू. तुम्हाला कुठंतरी जायचं आहे अर्जंटमध्ये आणि आम्हाला ऐकायचं आहे अर्जंटमध्ये. लवकर सांगा. अरे त्या खेबडी बुडी पासून त्या दोघायले सोडून आणलं, सोन्याले आणि चेत्याले. तर इकडे मोहनले गुटखा विकतांनी शिंदे साहेब आणि मोरे साहेबांना काल अटक केली. रात्री 10:30 वाजताची गोष्ट होय. लागत तेव्हा तुम्ही त्याच्या पांटेल्यावर 11 वाजेपर्यंत थांबत जा. आणि अशा काही घटना होत आल्या का लवकरच चालले जात जा. तुम्हाला काहीच माहित नाही म्हणता नाही. 10:15 वाजताच्या तेवढ्यातली गोष्ट होय म्हणते ते. आम्हाला तात्या खरंच काही माहीत नाही. 9:30 वाजेपर्यंत आम्ही त्याच्या पांटेल्यावर होतो. त्याला समजावून सांगितलं. पानही खाल्ला आम्ही. त्याला म्हटलं होतं का गुटखा ऐकू नको. तो म्हणे फक्त ओळखीच्या माणसालाच देऊ राहिलो. आम्ही गेलो आणि त्याच्यानंतर झालेली घटना होय मग हे. मग आता कसं करता? काय करावं आता. शिंदे साहेबांना मला फोन केला होता. यायले मी फोन करून समजावून सांगितलं. हे काही समजले नाही. जातो बा आता पोलीस ठाण्यात. चला बरं दिलीप भाऊ, येऊ जरा मोहनच्या पांटे लावून. तिथं काही ना काही खबर माहीतच पडते काय कसा प्रसंग झाला तर. अरे मोहन भाऊ उठ जाओ. वो शिंदे साहेब बहुत खवल के देख रहे तुम्हारी तरफ. उठ जाओ बोला. ओ मोहन भाऊ अरे उठो ना. उठो बोला. बहुत देर हो गई. उठो. ये घर नहीं है. अपन जेल में है जेल में. अरे थांबणार रे बाबा. आता तर जरासा डोळा लागला माणसाचा. रातभर तर मच्छर आहे ना झोपू नाही दिलं. आणि गर्मी हो का काय वय हम जरासा झोपू दे. वो शिंदे साहेब बहुत गरम होके देख रहे इधर. हा मोहन आता डबल मार खाचे कामं करू राहिला. किती टाइम झाला. 9 वाजू राहिले. झोपेतून उठाचं नाव नाही येतं वाला. घर समजू राहिला का इथं. सोडपे खाल्ले रात्री तरी हा सुधरून नाही राहिला काय. तुम्ही एक काम करा शिंदे साहेब. डोळ्याचा चष्मा काढून खवलून पहा त्याच्या इकडे. उठ उठत का नाही उठत का घेऊ आता डबल बॅट झोडपाले. फालतूचा मला त्रास देऊ नको मोहन तू. नाही तर मापेक्षा बेकार कोणीच नाही मग. अरे उठो ना हो मोहन भाऊ उठो ना. आ जाएंगे वर मारने को. बस हा माया आखरीचा दिवस होय इथं जैलात मी झोपाचा. याच्यानंतर मला काही झोपाचं काम नाही आहे. कारण आता मी इथून सुटणार आहे आजच. कारण सरपंच साहेब आता इथं येणार आहे थोड्या वेळात. मला सोडून घेऊन जाय. मोहन भाऊ जल्दी 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 उठो. शिंदे साहेब बैठ लेके आई इधर. फालतू मस्ती आल्यासारखं नाही करायचं मोहन. हे घर नाही होय समजलं ना. नाही तर अशी केस ठोकीन त्यावर का तू उमर काय तर सुन जाशील. जिंदगीभर सुटशील नाही. फालतू नाटकं नखरे नाही करायचे इथं. तू आला तेव्हापासून काय आणणं चालू केला ते. रातभर झोपू नाही दिलं आम्हाला. हे घर नाही होय चालं. इतक्या वेळपर्यंत नाही झोपायचं इथं. बिलकुल 5 वाजता उठायचं म्हणजे 5 वाजता उठायचंच. अहो शिंदे साहेब मच्छर का काय हो इथं. हे रक्त पिऊ पिऊ तिचे टपाळीचे टपाळे झाले. हप्ताभर जर इथं राहिलो ना तर माया जे 100 किलो वजन आहे ते 50 किलो होऊन जाईल. मग काय त्यासाठी इथं काय मॉर्टिन लावू काय. मॉर्टिन लावू काय.
त्या भल्लंच तीर मारायचं काम केलं नाही. बेकायदेशीर गुटखा ऐकला आणि चालला इथं मोठा. मच्छर डसू राहिले, नसं होऊ राहिलं तसं होऊ राहिलं. लस तीर मारायचे काम केले वाटते त्या. अरे काय शिंदे साहेब तुम्ही बी 200-300 रुपये मजुरी पाळणेवाल्याला माणसाला पकडू राहिले आणि तिकडे हजारानं बाजारानं कमावू राहिले लोक, लाखानं कमावू राहिले, त्याला नाही पकडू राहिले तुम्ही. आमचं तर काय छोटा मोठा पांटेलाच आहे, पण तिकडे मोठमोठ्या कंपन्या आहे त्याला पकडा ना डायरेक्ट. आमचं काय आहे, आमच्याशी माल येतं तर आम्हाला तर इकणंच आहे, पोटपाणी तर आमचं त्याच्यावरच आहे. मले शहाणपणा शिकू नको आणि मले कायदे कानून शिकू नको. फालतू नाटक नाही करायचं इथं. कधी येते सरपंच साहेब तुम्हाला सोडाले? आले आले सरपंच साहेब आले. आ गया जेल से छुड़ाने ओ आ गया. तात्या पाहून घ्या तात्या, कसा मस्ती आल्यासारखा करू आला तो. रातभरापासून एवढा त्रास देणं चालू आहे. एवढा त्रास दिला त्यानं आजपर्यंत, एवढा त्रास कोणच नाही दिला. तरी काल म्हटलं त्याला चांगला झोडपला मी उलटा करून. अबे चुपचाप राह ना जरासा, शांत राह ना. बरं झालं तुम्ही आले. तर तुम्हाला एवढे फोन केले, तुम्हाला एवढं समजावून सांगितलं का जे कोणी पांठेवाले गुटखा विकू राहिले असन तर त्याला इकाले लावू नका. कारण कसं आहे, तुकाराम मुंडे साहेबांना काय सांगितलं आहे आणि तुम्हाला मी समजावून सांगितलं तरी तुम्ही समजले काय नाही. खुले आम म्हटलं. हा खुले आम मोहन गुटखा विकू राहिला होता आणि गुटखा किती मोठा जमा केला माहिती आहे त्याच्यापासून. अरे जाऊ द्या ना शिंदे साहेब, 400-500 रुपये रोज कमावासाठी करते तो. काय या छोट्या मोठ्या पांटेलेवाल्याच्या मागं लागले तुम्ही? जे मेन कंपनी आहे, जे कारखाने आहे तिथं पकडा ना तुम्ही, तिथं डाके टाका ना. हे छोट्या मोठ्या पांटेलेवाल्याला पकडून काय करता तुम्ही सांगा बरं. अरे जे मेन आहे, जे ठिकाण आहे जिथं बनू राहिला माल त्याला पकडा ना तुम्ही. मग हे कायले इकते? जे 400-500 रुपये कमावू राहिले त्याच्या मागं लागले तुम्ही आणि जे करोडानं कमावू राहिले त्याला सोडून राहिले. अरे इकून तर इकूनच काय राहिला असं. काय आहे, थोड्याशा पुढे असन त्या. थोड्याशा पुढे आहे का ते? आणा बरं मोरे साहेब, घेऊन या तो कट्टा. थांबा तुम्ही आता 5 मिनिटं थांबा फक्त. पाहून घ्या सरपंच साहेब, पाहून घ्या कट्टा भर. किती रुपयाचा माल आहे, किती रुपयाचा माहित आहे? आताचा जर पैशाचा हिशोब पाहिला तर तो कमीत कमी 50-60 हजार रुपयाचा माल आहे. तात्या इथं आपला शिक्का खोटा आहे ना. काय म्हणता तुम्ही शिंदे साहेबाले? मी काय म्हणून राहिलो शिंदे साहेब, काय घेऊन देऊन चुपचाप मध्ये कार्यक्रम करून टाका. आता हे प्रकरण वाढवता कायले फालतूचं. त्याचं नवीन लग्न झालेलं आहे ना, त्याच्या सासू सासऱ्यावर काय बितन तिकडे सासू सासऱ्याला विचारा ना त्याच्यावाल्या का तुमचे जवाई असे 2 नंबरचे कामं करते का म्हणून. गुटखा बंदी असून बा गुटखा इकू राहिला हा. म्या त्याला फोन लावून समजावून सांगितलं. तो म्हणे मी वडकीवाल्यालाच माल देतो म्हणे आणि 40-50 हजाराचा माल आणून ठेवला आहे म्हणे. हा जो माल आहे ना त्यानं पहिलेच आणून ठेवलाय. सांगा तुम्ही आता. तुम्हाला माहित आहे का हा लाल पडून जाते ना, 2-3 पाणी जर आलं तर खराब होऊन जाते ना. तो तुम्ही सांगा 500 रुपये मजुरीसाठी तर 40 हजाराचा माल खराब होते का आता? हे काही मले सांगू नका. काय म्हणून राहिलो, मले ह्या गोष्टी सांगू नका. गुटखा बंदी होती, पांटेल्यावर झाडा टाकणं चालू होत्या. याचं काम होतं इकाचं नाही. हा खुल्या मिकूर आला होता, डोळ्यानं पकडलं याले. याचा व्हिडिओ बी आहे, याच्या फोटो आहे मापाशी. तात्या ते शिंदे साहेब खोटे बोलू राहिले. आपल्यापाशी एवढा माल होता नाही, आपल्यापाशी फक्त 50 पुड्या होत्या. हे अशा लाताखाचे कामं करते मोहन. याचा व्हिडिओ आहे आमच्याशी काढलेला. थांबा दाखवतो तुम्हाला. घ्या पाहून घ्या. 3 जण डोळ्यानं चांगल्यानं पहा, म्हणून आम्हाला व्हिडिओ काढा लागते आणि फोटो काढा लागते. पाहून घ्या. रिंक्या होता तिथं. का रे काय होय हे काय होय? अरे एआय न केलेला होय, तो एआय न बनवलेला होय. एवढा माल आपल्यापाशी होताच नाही, तुम्हाला माहित आहे. तू डबल आला अधिक मार खाले. तू आता मार खाल्ल्याशिवाय काही राहत नाही. अरे पाहो तात्या मारू राहिले हे मले. शिंदे साहेब राहू द्या काही मारू नका त्याले. रात्री मारलं ना तुम्ही, जाऊ द्या. सरपंच साहेबाच्या ना वाचू राहिला तू, एवढं लक्षात ठेव. पण तुले मी 4-5 दिवस सोडन नाही म्हणजे नाही, एवढं लक्षात ठेव तू. त्याली पुरी मस्तीच काढतो मी कशी असते तर. अरे नाही हो शिंदे साहेब, जेवलो नाही ना, काही नाही ना राजू. पाना काही देदान करून जर होत असन मोरे साहेब, जरा शिंदे साहेबाले म्हणून पाना. काय तर देऊन देतो ना. कायले फालतू आता मॅटर वाढवू राहिले, सोडून टाकायले. लागेच तर आता याले गुटखा ऐकू देत नाही मी. आणि जर सापडला तुम्हाला गुटखा ऐकतानी तर मग तुम्हाला जे वाटते ते करजा. सरपंच साहेब आता काहीच जमत नाही ते. आता न्यूज रिपोर्टरवाले येऊ राहिले. मला सगळंच्या सगळं त्याला दाखवणं आहे. आणि त्याच्यातनी मोहन आणि तो जो मोहन सोबत आहे तो हे सगळ्यात जास्त गुटख्याच्या सोबत सापडलेले आहे. यायले मला आता हे न्यूजवाल्याला दाखवा लागते. मग किती टेन्शनमध्ये काम आलेलं आहे सगळं. हे ना काय लिही का, एवढी मोठी बंदी असल्यावर काय लिही का. तुम्ही जा आता इथून तुम्ही आता शांततेत चालले जा. आता काही वेळात न्यूज रिपोर्टरवाले यायचे, मला त्याला सगळे प्रश्नाचे उत्तरं द्यावं लागते. तुम्ही जा इथून.
नाही तर त्याला जर तुम्ही दिसाल तर अधिक मग मॅटर कुकडल्या कुकडे चाललं जाईन. बरं बरं जातो मी, पण पाहिजे जर जमत असन तर.